नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याज कसं काढायचं हे बघितलं होतं. तसंच काही सरावासाठी उदाहरणे पण बघितली होती. आणि 2024 व 2025 या वर्षी परीक्षा परिषदेने जे पेपर 1 मध्ये सरळ व्याज या टॉपिकवरील विचारलेले प्रश्न सुद्धा आपण बघितले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चक्रवाढ व्याज कसं काढायचं, सूत्र न वापरता चक्रवाढ व्याज कसं काढायचं ते बघणार आहोत. तसेच 2024 आणि 2025 या वर्षी पेपर 2 म्हणजे 6वी ते 8वी साठी पेपर 2 जो असतो मॅथ्स सायन्स त्याच्यामध्ये मॅथ्स या पेपरमधील चक्रवाढ व्याजावरील उदाहरणे बघणार आहोत. तर सुरू करूया आजच्या टॉपिकला. चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज म्हणजे काय? आधी सुरुवातीला चक्रवाढ व्याज काय असतं ते बघूया. मुद्दल प्लस व्याज. काल आपण बघितलं होतं मुद्दल म्हणजे बँकेतून जी आपण रक्कम कर्ज घेतो त्याला आपण मुद्दल म्हणतो. नंतर व्याज म्हणजे 1 वर्ष झाल्यानंतर जे आपण व्याज देतो ते व्याज. यावर मिळणारे व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज होईल. काल सरळ व्याज बघितलं होतं, फक्त सरळ व्याज एवढंच. मुद्दलावर जे व्याज मिळतं ते म्हणजे सरळ व्याज. आणि चक्रवाढ व्याज म्हणजे काय? तर मुद्दल प्लस व्याज यांच्यावर मिळणारं व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज होईल. आलं लक्षात? सरळ व्याज म्हणजे काय? मुद्दलावर जे व्याज मिळतं ते सरळ व्याज. आणि चक्रवाढ व्याज म्हणजे काय? तर मुद्दल प्लस व्याज यांच्यावर मिळणारं व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज होईल. चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला आहे चक्रवाढ व्याज बरोबर P इन ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू T मायनस P. हा फॉर्म्युला दिलेला आहे चक्रवाढ व्याजाचा, परंतु हे फॉर्म्युला वापरून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार नाही. विदाउट फॉर्म्युलाचाच आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. ओके, तर हे झालं चक्रवाढ व्याज आणि हे चक्रवाढ व्याजाचं सूत्र. ओके, ठीक आहे. आता आपण पहिलं एक्झाम्पल, एक प्रॅक्टिस एक्झाम्पल बघू आणि त्याच्यानंतर 2024 आणि 2025 ला आलेले क्वेश्चन बघू. पहिला प्रॉब्लेम बघा. दर साल दर शेकडा 5% दराने 8,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढायचे. काय काढायचे? चक्रवाढ व्याज काढायचे. चक्रवाढ व्याज म्हणजे काय असतं? तर मुद्दल प्लस व्याज याच्यावर मिळणारं व्याज. ओके, तर याच्यामध्ये आपण काय फॉर्म्युले वगैरे टाकणार नाही, डायरेक्ट मांडणी करूया. मुद्दलाला घेऊ 1 नंबर. ही जी मुद्दल आहे ती 1 नंबरला लिहायची. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन. किती टक्के आहे ही मुद्दल आणि ही टक्के, हे दोन्हींचंच कॉम्बिनेशन आपल्याला करायचंय. तर हे 8,000 हे झालं मुद्दल इंटू हे 5%. 5% म्हणजे काय? 5 अपॉन 100 आणि याला सॉल्व्ह करायचं. मग आता याला सॉल्व्ह कसं करणार? तर हे बघा, 8,000 गुणिले 5 भागिले 100. मग वरती काय झालेलं आहे? मल्टिप्लिकेशन आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट कॅन्सल करू शकतो. हा झिरो गेला, हा झिरो गेला. वरती किती राहिले? 80 गुणिले 5 भागिले 1. तर छेद 1 म्हणजे काहीच नाही. 8 पंचे 40 म्हणजे किती आलं? 400. हे झालं पहिल्या वर्षाचं व्याज. पहिल्या वर्षाचं व्याज. ओके, परंतु हे झालं का चक्रवाढ व्याज? नाही. आपल्याला किती वर्षाचं काढायचंय? तर 3 वर्षाचं काढायचं. म्हणजे असं 3 वर्षाचं काढायचंय. आता चक्रवाढ व्याज म्हणजे काय असतं? तर मुद्दल प्लस व्याज याच्यावर आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं असतं. आता मुद्दल किती आहे? 8,000 आणि व्याज किती आहे? 400. 8,000 अधिक 400 हे झाले 8,400. आता याच्यावरती आपल्याला काय करायचंय? व्याज काढायचंय. मग दुसऱ्या वर्षासाठी व्याज काय होणार आहे बघा. 8,400 किती टक्के दराने? 5% दराने, म्हणून मल्टिप्लाय बाय 5/100 केलं. आता याचं कॅल्क्युलेशन करायचं. परत तसंच एकदा 8,400 इंटू 5 डिवाइड बाय 100 म्हणजे काय होणार? इथं कॅल्क्युलेट केलं, हा झिरो गेला, हा झिरो गेला, हा झिरो गेला, हा झिरो गेला. किती राहिले? 84 इंटू 5 डिवाइड बाय 1 म्हणजे काहीच नाही. आता 84 गुणिले 5 केलं तर किती येणार आहे? 5 चोक 20, 5 चाळीस 2, 5 48 आणि 2 42, 420. 420 हे आलं दुसऱ्या वर्षाचं. आता तिसऱ्या वर्षाचं व्याज काढायचं. मग तिसऱ्या वर्षाचं व्याज काढायचं म्हणजे काय करावं लागेल? याच्यामध्ये
दुसऱ्या वर्षाचं व्याज ऍड करायचं. 8,400 अधिक 420 228 8,820. आता 8,820 ला 5% दराने त्याचं व्याज काढायचं. पहिल्या वर्षी आपण काय केलं, फक्त 8,000 घेतलं, त्याला 5% दराने मल्टिप्लाय केल्यानंतर पहिल्या वर्षाचं व्याज आपल्याला 400 रुपये मिळालं. त्याच्यानंतर आपण काय केलं, मुद्दल आणि पहिल्या वर्षाचं व्याज एकत्र केलं, त्याला परत 5% दराने गुणल्यावरती आपल्याला दुसऱ्या वर्षीचं व्याज मिळालं 420. ते नंतर आपण दुसऱ्या वर्षीचं व्याज हे परत एकदा मुद्दलामध्ये, दुसऱ्या वर्षीच्या मुद्दलामध्ये आपण ऍड केल्यानंतर आपल्याला तिसऱ्या वर्षाची मुद्दल मिळाली 8,020. त्याला परत 5% दराने आपल्याला मल्टिप्लाय करायचे. आता बघा 8,020 इंटू 5 डिवाइड बाय 100. आता कॅन्सल आउट करू शकतो. हा 0 गेला, हा 0 गेला. 5 × 5 5 2 10. आता वरती किती उरले, 882 इंटू 1 डिवाइडेड बाय 2. आता याचं कसं होणार, 2 बेचोक 8 बेचोक 8 2 441 441 रुपये. हे झालं तिसऱ्या वर्षीचं व्याज. आणि आपल्याला काय करायचं सांगितलंय, 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं सांगितलंय. मग आता 3 वर्षाचं एकूण रक्कम काढायची सांगितलेली का, नाही. ह्रास काढायची सांगितलेली का, नाही. आपल्याला काय काढायचं सांगितलंय, फक्त चक्रवाढ व्याज काढायचं सांगितलंय. मग चक्रवाढ व्याज काढायचं, किती वर्षाचं व्याज काढायचं सांगितलं होतं, तर 3 वर्षाचं. 3 वर्षाचं आपण चक्रवाढ व्याज काढलंय. त्या तिघांची बेरीज म्हणजे चक्रवाढ व्याज. मग 3 वर्षात चक्रवाढ व्याज किती होणार आहे, 400 अधिक 420 अधिक 441. यांची जर बेरीज केली तर 1 4 2 6 4 4 8 4 12 1261 रुपये 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज होईल. म्हणजे जर 5% दराने 8,000 रुपये मुद्दलाचं 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती होईल, तर 1261 रुपये. आलं लक्षात. सूत्र टाकायचं, सूत्राचा इथं उपयोग करायचा नाही, सरळ स्टेप फॉलो करायचा. हे बेसिक आहे. 8,000चे 5% आपण अशा पद्धतीने काढतो. त्याच्यानंतर पहिल्या वर्षी व्याज काढलं, ते मुद्दलामध्ये ऍड करून परत 5% दराने जे व्याज आहे ते दुसऱ्या वर्षीचं चक्रवाढ व्याज आलं. त्याच्यानंतर ते मुद्दलामध्ये ऍड केल्यानंतर तिसऱ्या वर्षीचं आपल्याला मुद्दल मिळते आणि त्याला 5% दराने जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला तिसऱ्या वर्षीचं चक्रवाढ व्याज मिळतं. आणि 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज म्हणजे पहिल्या वर्षाचं व्याज, दुसऱ्या वर्षाचं, तिसऱ्या वर्षाचं व्याज. अशा पद्धतीने 3 वर्षाचं व्याज चक्रव्याज आपल्याला मिळालेलं आहे. इथे कुठेही आपण सूत्र वापरलेलं नाही चक्रवाढ व्याजाचं. अतिशय सिंपल मेथड आहे ही. आणि असेच प्रॉब्लेम 2025 ला विचारलेला आहे. तर आपण आता मागील क्वेश्चन पेपर मध्ये म्हणजे 2024 ला आणि 2025 ला विचारलेला चक्रवाढ व्याजावरती क्वेश्चन बघूया. हा जो प्रॉब्लेम आहे हा नोव्हेंबर 2025 पेपर 2 ला आला होता. म्हणजे ज्यांचा पेपर 2 असतो मॅथ सायन्स 6वी ते 8वी साठी, तर त्या पेपर मध्ये आलेला हा क्वेश्चन आहे. आणि हा चक्रवाढ व्याजावर आहे. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. मागच्या आपण जो पहिला क्वेश्चन बघितला त्याच्यापेक्षाही सोपा क्वेश्चन आहे. तर बघूया क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे ते. एका व्यक्तीने 2,000 रुपये दर साल दर शेकडा 5% दराने 2 वर्षाकरिता बँकेत गुंतविले तर त्याला मिळणारे चक्रवाढ व्याज किती. आता एक व्यक्ती त्याने काय केले, 2,000 रुपये एका बँकेत गुंतवले. किती टक्क्याने गुंतवले, तर 5% गुंतवले. किती वर्षासाठी गुंतवले, तर 2 वर्षासाठी गुंतवले. तर त्याला त्याच्यासाठी मिळणारे चक्रव्याज काढायला सांगितलेलं आहे. आता बघा आपलं फॉर्म्युला वापरायचा नाही, सरळ प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. आपण काय करतो, सुरुवातीला मुद्दल घेतो. मुद्दल घेतली त्याला आपण जो आपला इंटरेस्ट आहे, रेट आहे, त्याने आपण गुणत असतो. मग रेट किती आहे, 5%. 5% आपण असं लिहितो. याच्यानंतर काय होणार आहे, हे 2,000 मल्टिप्लाय बाय 5 डिवाइडेड बाय 100. त्याच्यानंतर हे कॅन्सल आउट करून घेऊ. 20 × 5 डिवाइडेड बाय 1.
20 100 हे आलं पहिल्या वर्षीचं व्याज. हे काय आलं? पहिल्या वर्षीचं व्याज. आणि त्याने किती वर्ष गुंतवलंय? तर 2 वर्ष. मग आता काय करायचं आपल्याला? पहिल्या वर्षीचं व्याज आणि पहिल्या वर्षाची मुद्दल यांची बेरीज करायची आणि त्याला 5% दराने गुणायचं. ओके, हे 200, हे 2000 आणि हे 100, यांचं किती होईल? यांचं होईल 2100. आता मुद्दल किती झाली? तर 2100 आणि 5% दर आहे म्हणून 5/100. आता याचं मल्टिप्लिकेशन बघा, 2100 गुणिले 5 डिवायडेड बाय 100. वरती गुणाकारात चिन्ह असल्यामुळे आपण डायरेक्ट कॅन्सल करू शकतो. त्या झिरोला हा झिरो गेला, या झिरोला हा झिरो गेला, खाली काही नाही राहिलं. वरती 21 × 5 डिवायडेड बाय 1. 21 गुणिले 5 बरोबर किती झाले? 105. हे आलं दुसऱ्या वर्षाचं व्याज. आणि आपल्याला 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं सांगितलं होतं. चक्रवाढ व्याज काढायचं असेल तर काय करतो आपण? जेवढे वर्षाचं व्याज काढले त्यांची बेरीज करतो. ते झालं चक्रवाढ व्याज. तर पहिल्या वर्षाचं व्याज अधिक दुसऱ्या वर्षाचं व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज. 100 अधिक 105 बरोबर 205 रुपये. मग त्या व्यक्तीला 2 वर्षाचं किती चक्रवाढ व्याज मिळेल? तर किती मिळेल? 205. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 आपलं उत्तर असणार आहे. 2024 सालाला प्रॉब्लेम बघू. हा प्रॉब्लेम मागच्या प्रॉब्लेम पेक्षा थोडासा मोठा आणि याच्यामध्ये जास्त आपल्याला गणिती प्रक्रिया करावी लागणार आहे. ओके, प्रॉब्लेम काय आहे ते समजून घेऊ. ए ने 3,20,000 रुपये बँकेत 10% चक्रवाढ व्याजाने 2 वर्ष करता गुंतविले. बी ने 2,40,000 रुपये करमुक्त म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्षाकरता गुंतविले. त्याचे बी ला 3,04,800 रुपये मिळाले. तर कोणाची गुंतवणूक फायदेशीर ठरली व शेकडा कितीने? पहिला ऑप्शन आहे ए 6%, दुसरा ऑप्शन बी 6%, तिसरा ऑप्शन ए 7% आणि चौथा ऑप्शन बी 7%. तर प्रॉब्लेम बघा, ए आणि बी असे 2 मित्र आहेत. ए ने काय केलंय? 3,20,000 रुपये बँकेत 10% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरता गुंतवले. तर आपल्याला सुरुवातीला काय करावं लागणार आहे? 3,20,000 रुपयाचे 10% दराने चक्रवाढ व्याज काढावं लागणार आहे. ते काढून झाल्यानंतर बी ने 2,40,000 रुपये गुंतवले, तर त्याचं कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल आणि दोघांची तुलना करावी लागेल की कुणाला जास्त फायदा झालाय. याच्यामध्ये काय विचारलंय की ए ने बँकेत गुंतवले आणि बी ने म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले. तर दोघांच्या रक्कमा आपल्याला काढून घ्याव्या लागतील, त्यांचं पर्सेंटेज मध्ये रूपांतर करावं लागेल, त्याच्यात त्यांचा नफा काढावा लागेल, नंतर नफ्याचं पर्सेंटेज मध्ये रूपांतर करावं लागेल आणि मग त्याच्यात मध्ये फरक करून कुणाला फायदा झालाय आणि शेकडा किती टक्क्याने फायदा झालाय असा हा प्रॉब्लेम आहे. तर सुरुवातीला आपण ए ला किती फायदा झालाय आणि शेकडा कितीने फायदा झालाय ते बघूया. मागाच्या सारखंच सुरुवात आहे. मुद्दल घ्यायची 3,20,000 रुपये 10% दराने म्हणजे 10/100. हे करून घ्यायचं. 3,20,000 रुपये इंटू 10 डिवायडेड बाय 100. तर याचं किती येणार आहे बघा. हा झिरो गेला, हा झिरो गेला, हा झिरो गेला, हा झिरो गेला, वरती किती राहिले? 3,00,000 वरती राहिले 32,000 रुपये. तर 32,000 रुपये त्याला पहिल्या वर्षाचं व्याज मिळालं. मग त्याने किती वर्षासाठी गुंतवलंय? तर 2 वर्षासाठी. मग 2 वर्षासाठीच आपल्याला चक्रवाढ व्याज काढून घ्यावे लागणार आहे. मग 2 वर्षाचं काढायचं म्हणजे हे झालं पहिल्या वर्षाचं. आता दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं असेल तर काय करावं लागतं? तर पहिल्या वर्षाचं जे व्याज आलंय ते पहिल्या वर्षीच्या मुद्दलमध्ये मिळवायचं आणि त्याला
जो रेट आहे त्याने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे दुसऱ्या वर्षाचं आपल्याला चक्रवाढ व्याज मिळून जाईल. 2,20,000 अधिक 32,000 म्हणजे किती? 3,20,000 अधिक 32,000 हे झाले 3,52,000. तर दुसऱ्या वर्षासाठी त्याची मुदत झाली 3,52,000. परत 10% रेट आहे दुसऱ्या वर्षासाठीचा बँकेतला. तर याचा आता कॅल्क्युलेट करून घेऊ. वरती मल्टिप्लिकेशन असल्यामुळे डायरेक्ट कॅन्सल करायचं. ह्या झिरोला हा झिरो गेला, ह्या झिरोला हा झिरो गेला. वरती राहिलं किती? 35,200. 35,200. 35,200 रुपये. तर त्याला 2 वर्ष बँकेत चक्रवाढ व्याजाने ठेवल्यानंतर किती रुपये मिळाले? तर यांची बेरीज करायची. दोनशे 35 67 67,200 रुपये त्याला 2 वर्षाचे बँकेतून मिळाले. म्हणजे हे त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर त्याची एकूण रक्कम होते 3,87,200 रुपये. म्हणजे याने काय केलंय? 3,20,000 रुपये बँकेत गुंतवले होते आणि ते 10% चक्रवाढ व्याजाने त्याने 2 वर्षाकरता रक्कम ठेवली होती. तर त्याला 2 वर्षांनी 3,20,000चे 3,87,200 रुपये मिळाले. म्हणजे त्याला कितीचा फायदा झाला? तर त्याला झाला 67,220 रुपये नफा मिळाला. त्याला किती मिळाला? 67,200 रुपये त्याला एक्स्ट्राचे मिळाले. पण मग आता काय? आता आपल्याला त्याला पर्सेंटेज मध्ये करावं लागेल. काय करावं लागेल? त्याला शेकडामध्ये करावं लागेल. कारण प्रश्न शेकडामध्ये आहे. जर 3,20,000ला 67,200 मिळाले, 3,20,000 रुपयाला 67,200 मिळाले, तर 100 रुपयाला किती मिळाले असं त्याचा अर्थ होतो. मग आता हे कसं काढायचं? तर बघा, 3,20,000 ला किती मिळाले? 67,200. तर 100 रुपयांसाठी किती? तर ह्या त्याची मांडणी होईल. आता बघा, आपल्याला शेकड्यामध्ये रूपांतर करायचं म्हटलं तर असंच करावं लागणार आहे. कारण 3,20,000 त्याला किती मिळाले? 67,200. मग 100 ला किती मिळणार? म्हणजे शेकडा किती मिळणार? शेकडा किती नफा झाला त्याचा? तर हे करण्यासाठी आपल्याला ह्या पद्धतीने जावं लागतं आणि याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे कसं? याने याला मल्टिप्लाय करायचं आणि याने याला मल्टिप्लाय करायचं. बरोबर? मग आता हे मल्टिप्लाय आपण करू. हे कसं होणार आहे बघा. 67,200 मल्टिप्लाय बाय 100. 67,200 गुणिले 100 भागिले 3,20,000. आता बघा, वरती मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण डायरेक्ट कॅन्सल आउट करू शकतो. हा झिरो गेला, 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 हा झिरो गेला. खाली किती राहिले? 32. वरती किती राहिले? 672. 672 भागिले 32. आता याचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं, याचा भागाकार करायचा. 32 एक 32, 32 दुने 64. किती उरले? 3. 32 एक 32. हे झालं 21%. तर त्याला 21% नफा झाला. म्हणजे 3,20,000 रुपये जेव्हा तो गुंतवतो तेव्हा त्याला 67,200 रुपये मिळतात. तर त्याने 100 रुपये जर गुंतवले तर त्याला किती मिळतील? तर त्याला मिळतील 21 रुपये. म्हणजे 21% त्याला नफा झालेला आहे. हे झालं एच. हे कशात झालं? फक्त आतापर्यंत आपण कुणाच काढलं? तर एच काढलं. याला किती टक्के नफा मिळाला? 21% नफा मिळाला. आता आपल्याला बीच काढायचं. बीने किती रक्कम गुंतवली होती? 2,40,000. ती कशामध्ये गुंतवली? त्याने म्युच्युअल फंड मध्ये गुंतवली होती. किती वर्षासाठी गुंतवली होती? 2 वर्षाकरताच गुंतवली होती. त्याचे त्याला किती मिळाले? 3,04,800 रुपये मिळाले. तर कुणाची गुंतवणूक फायदेशीर ठरली? आता आपण बीच काढू.
याचं लक्षात ठेवा, याला 21% नफा झालेला आहे. आता बीचा नफा काढू. बीचा नफा काढला तर आपल्याला कळेल कुणाचा नफा जास्त आहे आणि कितीने आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर तेच आहे. कुणाचा नफा जास्त आणि किती टक्क्यांनी जास्त. याचा नफा किती आलेला आहे? 21%. आता बीचा नफा, बीने किती गुंतवले तर 2,40,000. त्याला किती मिळाले? 3,04,800. म्हणजे किती जास्त मिळाले तर बघा आता किती जास्त मिळाले त्याला. 3,04,800 वजा 2,40,000 वजाबाकी केली 8, 4, 6, 64,800 रुपये त्याला जास्त मिळाले. बी ने 2,40,000 रुपये म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्षापर्यंत गुंतविले असता त्याला 64,800 रुपये जास्त मिळाले. हे 2,40,000 वर 64,800 मिळाले. 2,40,000 रुपयावर त्याला 64,800 रुपये जास्तीचे मिळाले. तर 100 रुपयावर त्याला किती रुपये मिळतील, म्हणजे त्याला शेकडा नफा किती होईल हे काढायचं आपल्याला. तर मग अशी काढल्यासारखं क्रॉस मल्टिप्लिकेशन, बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. आता 64,800 ला 100 ने मल्टिप्लाय करायचं आणि त्याला 2,40,000 रुपयाने डिवाइड करायचं. वरती मल्टिप्लिकेशन आहे त्याच्यामुळे डायरेक्ट आपण कॅन्सल आउट करू शकतो. हा 0 गेला, 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 हा 0 गेला. वरती काय राहिलं? 648 गुणिले 1 डिवाइडेड बाय 24 म्हणजे किती? 648 भागिले 24. किती येणार याचं उत्तर बघा. 24 दुने 48, किती उरले? 16, किती झाले? 168. 24 7 168 म्हणजे बीला किती टक्के नफा झाला तर 27% नफा झाला. आणि एचा नफा किती होता? 21% नफा होता. तर दोघांची तुलना केली तर बीला जास्त नफा झालेला आहे. तर कुणाची गुंतवणूक फायदेशीर ठरली तर बीची ठरली. पण किती टक्क्यांनी ठरली तर ती किती टक्क्याने ठरली? 27 - 21 बरोबर 6%. 6% फायदेशीर ठरली. कोणाची गुंतवणूक फायदेशीर ठरली? बीची. किती टक्क्यांनी ठरली तर 6%. ऑप्शन कुठे आहे? 2 नंबरचा ऑप्शन. बीची गुंतवणूक 6% फायदेशीर ठरलेली आहे. अशा पद्धतीने हे चक्रवाढ व्याजाचा प्रॉब्लेम होता. आपण कोणतंही सूत्र न वापरता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. धन्यवाद.